बाळूमामाच्या नावानं चांग भलं. ओम सद्गुरुनाथ संत कैकाशर महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वती नम गोपाल कृष्णाय नमः. प्रभु रामचंद्राय सीतामाता नमो नमः. ओम श्री गणेशाय नमः. वडे राशी गुरु मानुण भजन गायकीचे मार्गदर्शन. तदनंतर भजनामध्ये गायन हळूहळू करू लागती. अप्पा देशपांडे नूतन गंधर्व याशी बाळूमामांचे अनुभव. देव दुर्लभ सद्भाग्य ठेव उकलते सद्भक्ता प्रती. इसवी सन 41 पूर्वी बाळूमामा भंडारा उत्सवाते भरवी. प्रत्यक्ष भेटत्वा थोरवी योगाध्यापी आला नशी. आपल्या मूळ ग्रामे संकेश्वराशी विठ्ठल मंदिरी जेव्हा येते भजनी मंडळी. जीवलगांची भेटी मामांचा विषय निघतशी. एरवी कोल्हापुरी वास्तव्यास संवाद तपशास्त्रीय संगीताचा अभ्यास. भजन गायकीचे तंत्र खास आत्मसात नव्हते केली. अरे भाऊ वडे राशी गुरु मानुण भजन गायकीचे मार्गदर्शन. तदनंतर भजनामध्ये गायन हळूहळू करू लागती. कोल्हापूर मुक्कामी येतसी. पत्रा भंडारा यात्रेशी यावे त्वरिता वसंतराव नाईक मंत्रण. धाडिता आप्पा देशपांड्याशी आप्पा पावती संकेश्वरा प्रती. तेथेची सर्वजण वाहन घेती. कापशिपाशी नंद्याळ ग्रामाशी रात्री 9चे सुमारास. एका शेतामध्ये मोठा मंडप तेथे देवाची स्थापना होत. तसबीर समोर घागरी असत तोंड बांधून ठेवलेल्या. मंडपाची मागील बाजूस महाप्रसादाची तयारी होत. उत्कंठ बाळूमामांच्या दर्शनास सर्वत्र पाहता शोधक वृत्ती. मंडपातील देवांचे दर्शन घेती. बाजूस एक मंचक पाहती. घोंगळे अंतरुण एक व्यक्ती त्यावर असे बैसलेली. नेसले पांढरे शुभ्र धोतर रेशमी कमीस पिवळसर. रेशमीच लाल रुमाल डोई सासे बांधलेला. नाक सरळ वाकदार त्या खाली मिशा झुबकेदार. नजर तीक्ष्ण धारधार डोळे असते तेजस्वी. अनेक भक्त घालती दंडवत प्रत्येकाची विचार पुसन. समोरील गर्दी ओसरत भजनी मंडळ पुढे येती. एव्हाना 5 होतसे खात्री हेची बाळूमामा देवावतारे. तयाशी आणून सामोरे परिचय देते वसंतराव. हा नवीन मुलगा येतसे भजनास. कोल्हापूर शास्त्रीय संगीत अभ्यास. डॉक्टर देशपांडे यांचा द्वितीय पुत्र जे शंकेश्वराशी. चरणावरी ठेवून मस्तक तयाश नमस्कारित. तो भयंकर शिव्याचा भडीमार करीत बाळूमामा पाशी. मनातून असते घाबरलेले आपले काहीच नसता चुकलेले. शांतपणे उगी राहिले शिव्या ऐकत मामांच्या. सत्पुरुषांच्या सेवेचा अनुभव ग्रंथावलोकन स्वाध्याय. श्रीधर स्वामीचा अनुग्रह
पूर्वीच होता घेतलेला संत स्वभावाचे गोड कोडे चमत्कारिक वर्तन वाकळे क्वचित प्रसंगे मारही पडे आप्पासाशे ज्ञात हे शिव्या देती 50-60 तरी असते आप्पा शांत मामा सोने उद्गारित काटे बंदा रुपया आहे शिव्या देणे थांबविते अखेरे कशी सडती बो आज त्याला अशी रात्री भजन म्हणून दाखव आपले हाते कपाळीशी आपाशी भंडारा लाविते आता जरा घ्या विश्रांती आणि महाप्रसाद घ्या लहान तंबूत ठेवती सामान हरिभाऊ वढेर करती विचारण घाबरलास का शिव्यांना आप्पा आशीर्वादायशी बोलती समग्र अनुभवांच्या मालिका श्रवणार्थ सद्भाविका बोधप्रद जागृती विवेका सांगत्या देश पांडे सर्वांचे महाप्रसाद भोजन येथेच होय तृप्त संपूर्ण मग प्रारंभ करती भजन श्रवणीय सुख सोहळा हरिभाऊ वढेर विना घेते वसंतराव नाईक पेटे बाबूराव संकेश्वर तबल्या साथी प्रारंभ नमन रूपावळी श्री खरोशी तुझ पाता सामोरी वसंतराव देवाची द्वारी सदा माझ डोळा श्री गोंधळी आप्पा देश पांडेच्या तापाळी जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळा जयाच्या द्वारे सोन्याचा पिंपळा खंबावती कलावती राग लावून चाला प्रत्येक चरणी राग विस्तारा सुस्वर कंठे आला पिती तुका म्हणे ते सुखा काय उने आलावती तार षडज सजतीने तार गंधार तल्लीनतीने गाते ते वेळ देश पांडे बाळू मामा तेव्हा ताडकणा उठती शिवी हासडून आप्पावर भंडारा उधळून कार्टलये डांबिसा म्हणती कैशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो काना रंगुणी गवळणा सादरीकरणा मामा ती आनंदती पाटेपर्यंत होते भजन नंतर काकणार ते करुण सुमुर्यांचा प्रसाद होवण भजनाची होय समाप्ती रात्री भरीच्या जागरणे आप्पा सकाळी निद्राधीन मामा करते विचारणा देश पांड्याचं कार्ट कुठे आहे सांगती भजन मंडळी लोक आता झोपला आहे तंबूत रात सारे दमलय झोपू देत म्हणते मामा मंडळीशी सकाळी करुण न्याहारे पुन्हा निद्रा करीते सरी महाप्रसाद वेळ 2 प्रहरी उठते आप्पा ते वेळी धनगरी ढोलाची रांग धनगरी ढोलांची रांग गंभीर घुमतसे नाद मामा उभे मध्यभाग खिरेचे काही लिपाशी दोन्ही हात घालून काहिलीत पत्रावळीवर खीर काढीत आश्चर्याने होती चक्क आप्पा पाहून ते वेळी देवाशी नैवेद्य होता आप्पाकडे क्षणभरी देखता
करता ती मंदस्मित क्षणैक बाळू मामा. जेवणानंतर वामकुशी संध्याकाळी नंद्याळ ग्रामाशी. बहिणीस जाते भेटावयाशी रात्री पुन्हा परतती. गर्दी वाढतसे अफाट कार्यक्रम धनगरी नाच. उत्तर रात्री चमत्कारिक खेळ पावयास मिळतसे. नांगरट केलेल्या शेतात खड्डा काढून 1 फूट रुपयाचे नाणे टाकून तोच पुन्हा खळगा बुजविती. 20 धनगरी ढोल घेऊन नाचते भोवती गोल. गंभीर नादे आपलेच बोल आपणास ऐकून येती. खळग्या भोवती घालती रिंगण उलटा सुलटा 40 जण. नृत्यांची गती वाढत बेभान सर्व चंबे पाहती. 1 तास 20 मिनिटे रुपया जमीन पृष्ठभागी येत. ध्वनी लहरीची पाती करामत समस्त जनते ठाई. पहाटेपर्यंत कार्यक्रम 3रा दिवस समाप्त दिन. पहिल्या दिनी घागरीतीनं त्या घेते पंचामृताते. पहिल्या घागरीत असे दूध दुसऱ्यातून दही निघत. तिसरी मध्ये नवनीत घट्ट साखर खलवून आटती. साखर खलवून वाटती. तीर्थप्रसाद वाटत सर्वास. अमृताची माधुरी तयास प्रत्यक्ष प्राशन करती खास. आपदेश पांडे सांगती. नंतर काल्याचे होतसे भजन आपांचे ते वेळ गायन. शुद्ध सारंग रागातून काल्याचा भंग म्हणताती. काला वाटू एकमेका दावती लईचे प्रकार अनेका. दुप्पट तिप्पट चौपट स्वरूपा राग विस्तार करुणे. साथी सद तबलानी पकवाज त्यांचे सोबत सवाल जवाब. अद्भुत रंग काल्याचे अजब सर्वजण दंग होती. मामा स्वस्ते अप्पाशी भंडाऱ्याने नाव घालती. याच मामांच्या प्रसादाची वारंवार तसे प्रचिती. 2 प्रहरी महाप्रसाद भोजन नंतर थोडी विश्रांती घेऊन संकेश्वरास करण्या प्रयाण वाहनाप्रत निघताती. निरोप देण्यास येती मामा तेवढ्यात 10-12 घेऊन ढोलांना धनगरे सुरू करती रिंगणा वाहनाचे भोवताली. उतरती गाडीतील मंडळी पुन्हा नाम घोषाची धुमाळी. ज्ञानदेव तुकाराम नाम गजरे सर्वजण नाचू लागती. आनंदाशी तसे महापुर खूण करुणदा थांबविती ढोल. नमस्कार ते वेळची बोल आप्पा सद्गतीत सांगती. कार्ट्या देश पांड्या भो च्या उत्सवासे वर्षी पुढच्या तुला माझा आशीर्वाद ऐसा येत जाणे उत्सवाशी. पहिल्याच भेटीची तृप्त्यापूर्व सांगता ते नूतन गंधर्व. ऐसा 10 वर्षीय भाव भाग्यवशे प्राप्त झाला. 10 वर्षाच्या कालावधीत असंख्य घटना चमत्कार सहित त्यातील काय ग्रंथाप्रत आपणास ज्ञात होती.
ऐशा काही घटना सोयी लिहून देती प्रसिद्धी ते. त्याचे ओवी स्वरूप वास्तव यथामती निवेदित तसे यथा योग्य आकलन प्रसंगा नो रूपापण. बोध थोरांच्या चरणातून जीवनात घेत जावा. आयशाचे एक यात्रेच्या वेळी अप्पा देशपांडे सायंकाळी का फिरागाच्या सुरावटी अभंग गायन करिता ती. आवडे हे रूप गोजरे सगुण राग विस्तारे गाती रंगुण. एक रागातून दुसऱ्यात शिरूनाम सहज गायन कौशल्य पुन्हा मूळ रागात समेस यावया गान कौशल्य लिलया. श्रोतया साद्भुत किमया गायन कळा धावताती. मामास्ती ऐकण्यास एकाग्र चित्ते श्रवणास राग बदलून मल्हार आळवित विस्तार मंद सप्तकी. मल्हार रागाच्या लापित दोन्ही निषादावरी कसरत क्षणोक्षणी पाते अंत. मल्हार राग विस्तारणी पंचम स्वरावर स्थिर होणे शुद्ध निषादाती घेऊनी. तार सप्तकी षडजालापणी तोची मामा ओरडते. कारट्या देश पांड्या भो च्या मूळ रागात गारे सोन. च्या सर्व गोंगाटी जत्रेच्या पाश नायको येत बोलन. मामा सांगते देश पांड्या भळव्या देहा राग गाणे. थांबवा मल्हारात तल्लीन सर्व भांबा भावांबान नसे कोणासे. सोसाट्याचा सुटला वारा कोसळती छता वर्गारा. कोसळला गती जलधारा सर्वांची पळापळ उडाली. गडगडाटासह चमकते विजा तुफानी. वृष्टीचे तांडव सहजा सर्वजण अवाक वरुणाचे राज्य सर्वत्र होतसे क्षणात. अर्ध्या तासाच्या बरसातीत सर्वत्र जलमय होत. पाणी साठले मंडपात गुडगाभर सर्वत्र. आधीच भंडाऱ्याचे उधळण पावसात भिजते सर्वजण. सर्वांचे कपडे पिवळे भिजून पिवळे चिंब दिसताती. तबल्या डाग्याची शाही जाऊन पांढरे धोट पडते होऊन. बाजार पेटीच्या भात्यातून एक लोटा पाणी निघे. मामा बोलते मग आपाशी अभोच्या राग बदलू नकोशी. बोंबलून सांगत होतो नाय कशी हे संकटाता निस्तरा. आप्पा बोलते मामाशी द्याल त्या भोगेन शिक्षेशी न कळता घडल्या प्रादाशी. जे सांगाल ते करेना जा नंद्याळ ग्रामी सत्वर. बहिणी समण तयारी कर बाळू मामाची जत्रा समोर. तुझ्या घराशी तशी लागलीच यावे परतून. याच निरोपा सांगून आप्पा निरोप घेऊन. सौबेबिताईस सांगती सौबेबितायाने बापुराव तात्काळ एक पोती ज्वारी. पीठ करण्यास सत्वरे चक्कीकडे पाठविते. गल्लीतल्या सर्व स्त्रियाशी बसवती. तांदूळ निवडण्याशी तीन तीन दगडांच्या चुलीशी भाकऱ्या भाजती सर्वजण. भात आमटी कालवणा लागलीचा करती सर्व जोडणा. बाळू मामानी भक्त मंडळीना सांगता ते तयारी केली अशी. अंगणे रांगोळ्या रेखती आरती घेऊन तयारीशी. समग्र मंडळीशी यात्रा भरती बाबूराव देशपांडे यांचे घरी.
बाळूमामांचे प्रेमे स्वागत, सोहे चरण प्रक्षालित, आरती ओवाळून बैठक खोलित, गादीवरी बैसविती देश पांड्या सर्व, जत्रा तुझे घरी तयास भोजन दे पोट भरी, सर्वास तोषवून तृप्त करी, आज उत्सव येत होईल. शेतात पावसाचा गोंधळ, नांगरणीत गुडघाभर चिखल, सर्वांचे पाय गुडघ्या पतोर, भरभटून गेलेले. आपांचे लक्ष बाळूमामापाशी, पाहती त्यांच्या चरणाशी, नवीन जोड कोल्हापुरी कापशे. मिलीन न होते जराही, किंवा धोत्रावरी साधा टिपकान दिसे कोटे चिखलाचा. आप्पाकडे मामाचे लक्ष जाता, सडती शिवी ती वेळा. माझ्या पायाकडे काय पाहतोस, तू तुझे चाली ठेव लक्ष, नाहीतर पडशील चिखलात देश पांड्या. गल्लीत बैसल्या पंगती, अंदाजे 500 मंडळी जेवती. जवळ पासच्या यात्रे करुशी, मामा धाडते घरी त्यांच्या. रात्री भजनाचा कार्यक्रम, दुसरे दिनी महाप्रसाद होऊन, तेथेच यात्रेची समाप्ती करून ऐसा भंडारा 1 वर्ष. या प्रसंगी देवळाच बोध, प्रख्यात कलावंत योगायोग, तल्लीन तेने भरते प्रयोग. परिसराचे भान ठेवावे, बाळूमामांच्या दरबारात मल्हाराचे गायन चालत. ते वेळवरून राज प्रवेशित, आमंत्रण समजुनी हे तो घडेल स्वाभाविक, म्हणून ठेवावा विवेक, जागृत राहावे भक्तजने, प्रत्येक वाहवणे टाळावे. अकलेवरी अकलेचा अंकुश, तरीच उचित विशेष, अवगाहन करती निरंकुश. भरत्या पंथी वाहने, शास्त्रीय संगीत जानकारी, काय मनो अज्ञ धनगरी, तरी चाणाक्षपण चातुरी, थक्क करते जाणत्यास. भले भले जाणते शहाणे, चकती फसती बेसावधपणे, प्रसंगावधान नियोजने, असाधारण धैर्य मातंबरी, येते ओळखी असे खास. ऐशे चाकळावे मामास, क्षणोक्षणी घ्यावे प्रत्यंतरास, हाचे तो ग्रंथ गर्भी. एका भंडार यात्रेची आठवण, आप्पा देशपांडे सांगती विलक्षण, चमत्कार घडला शे कथन, प्रसंगाते करिता ती. बाळूमामाच्या नावानं चांग भल. ओम सद्गुरुनाथ संत महाराज की जय. गुरुदेव दत्त.